दर्शको, मी आहे खुशी आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताजा आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता चला सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। धंतोली पोलीस ठाण्यात लग्नाचा आमिष दाखवून युवतीसोबत शारीरिक संबंध ठेवून नंतर लग्नास नकार दिल्याचा गुन्हा दाखल झाला आहे। पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी ऋषिकेश दिनेश भोयर विरोधात BNS कलम 69 अंतर्गत कार्यवाही सुरू केली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार दोघांची ओळख बजाजनगर येथील पॅरामेडिकल संस्थेत झाली होती। आरोपीने लग्नाचं आश्वासन देऊन संबंध ठेवले, मात्र नंतर लग्नास नकार दिल्याचा आरोप आहे। तक्रारीनंतर आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। गेट डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढून लूट करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। परिमंडळ 2च्या DCP अर्चना सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे। आरोपी ॲपच्या मैत्री करून तरुणांना निर्जन ठिकाणी बोलवत त्यांना धमकावून लूट करत होते। एका डिलिव्हरी बॉयकडून बाईक, मोबाईल आणि ATM कार्ड लुटल्याचा प्रकार तपासात उघड झाला आहे। तांत्रिक तपास आणि CCTVच्या आधारे पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत पुढील कारवाई सुरू केली आहे। नागपूरमध्ये आता नदी नाल्यांमध्ये कचरा टाकणे नागरिकांना महागात पडू शकते। मान्सूनच्या काळात जलसंचय आणि पूरस्थिती टाळण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला असून नदी नाल्यांमध्ये घाण करणाऱ्या विरोधात थेट FIR दाखल करण्यात येणार आहे। तसेच वारंवार अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही पण केली जाणार आहे। लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोन कार्यालयात बैठकीत मटन मार्केटसह सर्व अधिकृत अतिक्रमण हटवण्याची आणि संबंधितच्या साहित्य जप्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। शहरातील सिव्हिल लाईन चौक होण्याची समस्या सोडवण्यासाठी सर्व 10 झोनमध्ये नवीन यंत्र सामग्री उपलब्ध करून देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात सिया समाजाच्या वतीने धार्मिक परंपरेनुसार मातमी मिरवणूक करण्यात आली आहे। या मिरवणुकीत मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते आणि श्रद्धा व शांततापूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडला। फाजलपूर, चेलीपुरा, शाहगंज, सिटी चौक आणि जुने पोस्ट ऑफिस मार्गावरून ही मिरवणूक संबंधित शिया मस्जिद पोहोचली। मिरवणुकीदरम्यान पोलीस प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती। यावेळी शिया समाजाचे मिरवणूक अध्यक्ष सय्यद काझिम हुसैन यांनी समाजात शांतता आणि आपसी सौहार्द टिकवून ठेवण्याचे आवाहन केले आहे। आजच्या नागपूर समय मराठी बुलेटिन मध्ये फक्त इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळी सोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे खुशी आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।